नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विद्येची देवता श्री गणेश आणि माता सरस्वतीला वंदन करून आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। प्रथमतः तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत की तुम्ही सगळेजण 9वी इयत्तेमध्ये आलेले आहात। पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की गेल्या वर्षी आपण 7वीची परीक्षा दिलेली नाही, 8वीच्या वर्षामध्ये आपण शाळेमध्ये गेलेलो नाही आणि काही विद्यार्थ्यांनी 8वीची परीक्षा देखील दिलेली नाही आणि आपण 9वीच्या वर्गात आलेले आहोत। अशा वेळेला यंदा सुद्धा सुरुवातीचे 2 ते महिने शाळा सुरू होईल की नाही याची काही शक्यता सांगता येत नाही। त्यामुळे आपल्या सर्वांना ऑनलाईन अभ्यास करण्याची आता सवय लावून घ्यायची आहे। 9वी 8वी ही 2 वर्ष जी आहेत ती 10वीचा पाया मानली जातात आणि 8वी आणि 9वीचा अभ्यासक्रम हा 10वी मध्ये असल्यामुळे 8वी आणि 9वीचा अभ्यास व्यवस्थित होणं खरं तर आवश्यक असतं। पण करोनामुळे गेलं संपूर्ण वर्ष आपलं वाया गेलेलं आहे आणि या वर्षीची सुरुवात सुद्धा काहीशी तशीच होत आहे। अशा वेळेला तुम्हा विद्यार्थ्यांनाच आता व्यवस्थित ठरवून अभ्यास करायचा आहे की जेणेकरून 9वीच्या वर्गात जे काही शिकवलं जाणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षपूर्वक शिकायचं आहे, ज्याचा तुम्हाला 10वीला उपयोग होणार आहे। तर त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की 9वीच्या वर्गामध्ये अभ्यास करताना थोडंसं सिरियस व्हा आणि व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून 10वीच्या पायाची चांगली भरणी म्हणजे पायाभरणी व्यवस्थित होऊ शकेल। आता आपण आपल्या 9वीच्या अभ्यासाला सुरुवात करूया। 9वी इयत्तेत गणित 1 मॅथ्स 1 लेसन नंबर 1 आहे सेट्स। सेट्स म्हणजे संच। आता आपण जे मार्गदर्शन करणार आहोत ते मराठी माध्यमातून सेमी इंग्लिश म्हणजे मराठी माध्यमातून सेमी इंग्लिश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपलं हे मार्गदर्शन असणार आहे। अशा वेळेला बरेचदा असं पाहायला मिळतं की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमध्ये गणित सोडवताना किंवा सायन्सचा अभ्यास करताना बऱ्याच वेळेला इंग्रजी वाचता येतं, पण कित्येक वेळेला त्यांना शब्दाचे अर्थ कळत नाही किंवा व्यवस्थित अर्थ लागत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणी येतात। म्हणून आपण हा जो प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी थोडंसं मिक्स आपल्याला वापरायचं आहे की जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील। गणित हा असा विषय आहे की याच्यामध्ये आपल्याला फक्त रूल्स पाठ करावे लागतात, पद्धत समजून घ्यावी लागते। आकडेमोड कुठलीही आली तरी आपण जर का रूल्स आणि पद्धती आपल्याला माहिती असतील तर आपण गणित व्यवस्थित सोडवू शकतो। त्यामुळे गणित हा एक प्रॅक्टिकल विषय आहे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे आणि म्हणून आपल्याला तो नीट समजून घ्यावा लागतो, त्याचे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर व्हावे लागतात। म्हणून आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे। तर 9वीच्या वर्गातील मॅथ्स 1 याच्यातला पहिला लेसन आहे सेट्स। सेट्सचा अर्थ होतो संच। आता ह्या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर ह्या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत सेट्सचं इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सेट, व्हेन डायग्राम, इक्वल सेट्स, सबसेट्स, युनिव्हर्सल सेट्स, इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट। या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेसनमध्ये शिकायच्या आहेत आणि त्या हळूहळू करून आपण शिकणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचे आहेत, कारण एकदाच बघून संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल असं नाही। त्याच्यामुळे तुम्ही सतत हे व्हिडिओ बघत राहिलात, सतत त्याचे फॉलोअप करत राहिलात, रिव्हिजन करत राहिलात तर तुम्हाला कन्सेप्ट नक्की क्लिअर होतील। महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की 1ली ते 8वी पर्यंत सेट हा विषय आपल्याला आतापर्यंत आलेला नाहीये। त्याच्यामुळे 9वीच्या वर्गामध्ये सेट हा पहिलाच धडा असा आहे की जो आजपर्यंत तुम्ही अभ्यासलेला नाही आणि त्याच्यामुळे हा सेटचा धडा तुम्ही नीट समजून घ्या। अतिशय साधा आणि सोपा धडा आहे, व्यवस्थित समजून घेतलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नक्की मिळू शकतात। तर सुरुवात करूया थोडीशा रिव्हिजननी। इथे आपल्याला काही चित्र दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिलं चित्र आहे फुलांचा गुच्छ म्हणजे फ्लॉवर्स बकेट, चाव्यांचा गुच्छ म्हणजेच बंच ऑफ कीज, पक्ष्यांचा थवा म्हणजे फ्लॉक ऑफ बर्ड्स, पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा म्हणजेच पिल ऑफ नोटबुक आणि संख्या किंवा अंक कलेक्शन ऑफ नंबर्स। ठीक आहे, तर याच्या पद्धतीने आपल्याला चित्र दिसत आहेत।
आणि याचा अर्थ काय, तर हे सगळे एकाच प्रकारच्या वस्तूंचे संच आहेत, यालाच आपण सेट असं म्हणतो. आता या सेटची व्याख्या काय ते आपण नीट समजून घेऊया. वी यूज स्पेशल वर्ड्स फॉर इच ऑफ द कलेक्शन गिवन बिलो. In all the above example, we can clearly list the object. ह्या शब्दावरती नीट लक्ष द्यायचं आहे. Clearly list the object of that collection. We call the collection of such objects as set. म्हणजेच काय की ज्या गोष्टींची आपल्याला क्लिअर लिस्ट मिळते, ज्या ऑब्जेक्टची आपल्याला क्लिअर लिस्ट मिळते, अशा ऑब्जेक्टच्या कलेक्शनला आपण सेट असं म्हणतो. आता हे जे काही व्याख्या आहेत किंवा ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे शब्द असतात त्यांना तुम्ही अंडरलाईन करून ठेवणं अपेक्षित असतं. कारण जेव्हा तुम्ही रिव्हिजन करत असता, पुन्हा अभ्यास करत असता, तेव्हा जर का तुम्ही पुस्तकामध्ये व्याख्यांना ब्रॅकेट करून ठेवलेले असतील किंवा अंडरलाईन करून ठेवलेले असतील तर तुम्हाला पुन्हा अभ्यास करताना ते पटकन लक्षात येतात, लगेच समजतात. फक्त एक विनंती आहे की पुस्तकामध्ये तुम्ही जे काही कराल त्याच्यासाठी पेन्सिलचा वापर करा, पेन वापरून पुस्तक खराब करू नका. पण व्याख्या आणि काही महत्वाचे घटक किंवा महत्वाचे शब्द नक्की अंडरलाईन करा की ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना किंवा रिव्हिजन करताना त्याची मदत होत असते. आता पुढे जाऊया. नाऊ ऑब्झर्व द कलेक्शन. हॅपी चिल्ड्रन इन विलेज, ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास. In both the example, the word happy and brilliant are relative terms because the exact meaning of these words, to be happy and to be brilliant, differ from person to person. Therefore, this collection are not set. याचा अर्थ काय की एका गावामधील आनंदी मुलं जर आपण शोधायचं ठरवलं तर पर्सन टू पर्सन प्रत्येकाचा आनंद हा वेगळा असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित शोधता येणार नाही. त्याचप्रमाणे एका वर्गातील हुशार मुलं जर शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर ती सुद्धा पर्सन टू पर्सन वेगळी असल्यामुळे आपल्याला ती शोधता येणार नाही. याचा अर्थ जेव्हा कोणती गोष्ट क्लिअर लिस्ट नसते त्यावेळेला आपण त्याचा सेट तयार करू शकत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. सेट बनवायचा असेल तो क्लिअर लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट असला पाहिजे तर त्याचा सेट तयार होतो. पण जर का त्याच्यामध्ये क्लिअरिटी नसेल तर आपण त्याचा सेट तयार करू शकत नाही. आता हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं आहेत ते आपण बघूया. सी द एक्झाम्पल गिवन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट. आता हे खाली दिलेली जी उदाहरणं आहेत त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की ती सेट आहेत किंवा नाही. डेज ऑफ अ वीक, बघा आठवड्याचे वार आपल्याला नक्की माहिती आहेत त्याच्यामुळे आपण त्याचा सेट तयार करू शकतो. मंथ इन अ इयर, वर्षाचे महिने, मग ते मराठी महिने असतील किंवा इंग्रजी महिने असतील ते आपल्याला माहीत असल्यामुळे आपण त्याचा सेट तयार करू शकतो. ब्रेव चिल्ड्रन्स इन अ क्लास, आता इथे ब्रिलियंट चिल्ड्रन आहेत आणि इथे ब्रेव आहेत, तर ब्रेव चिल्ड्रन आपण कसे शोधणार? शूर मुलं आपण वर्गातून शोधू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपण त्याचा सेट तयार करता येणार नाही. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स म्हणजेच काय, पहिले 10 मोजता येणाऱ्या संख्या, तर याचा सेट आपण नक्की बनवू शकतो. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील बळकट किल्ले. आता हे सुद्धा आपल्याला लगेच कळणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत. आता त्यातले बळकट किल्ल्यांची लिस्ट बनवताना आपला गोंधळ होऊ शकतो त्याच्यामुळे आपण त्याची सेट तयार करू शकत नाही. त्याचप्रमाणे प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम म्हणजे आपल्या सोलार सिस्टीम मधले प्लॅनेट्स जे आहेत ते आपल्याला माहीत असल्यामुळे आपण त्याचा सेट तयार करू शकतो. मग आता ह्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ब्रेव चिल्ड्रन्स आणि स्ट्रॉंग फोर्ट इन ऑफ महाराष्ट्र याचे आपल्याला लिस्ट तयार करता येणार नाही आणि म्हणून आपण त्याचा सेट तयार करू शकत नाही. उरलेल्या 4 उदाहरणांचा आपण सेट तयार करू शकतो. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सेट कसा तयार होतो आणि सेट बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते. आता पुढे समजून घेऊया. इफ वी कॅन डेफिनेटली and clearly decide the object of given collection, then that collection is called a set. म्हणजेच काय, जर का आपल्याला दिलेला कलेक्शन समूह जो असेल तो डेफिनेटली असेल आणि क्लिअर असेल तरच आपण त्याचा सेट तयार करू शकतो. ही सुद्धा सेटची व्याख्या आहे, तिला आपल्याला कंस करून ठेवायचं आहे, ब्रॅकेटमध्ये ठेवायचे. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युझिंग कॅपिटल लेटर्स, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी अप टू झेड. याचा अर्थ काय, तर आपल्याला सेटला जी नावं द्यायची आहेत त्याच्यासाठी आपण कॅपिटल ए बी सी डी अप टू झेड पर्यंत
वापरू शकतो. म्हणजेच सेटला नावं आपल्याला कॅपिटल अक्षरांमध्ये द्यायची आहेत. पुढे जाऊया. द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युझिंग स्मॉल लेटर. म्हणजेच आपल्याला सेटमध्ये असणारे जे एलिमेंट्स असतात ते दाखवण्यासाठी अल्फाबेटमध्ये किंवा लेटर्स मधले स्मॉल लिपी यूज करायची आहे. मग स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी याचा उपयोग करून आपण सेट्स लिहू शकतो. आता या सेट मधले जे एलिमेंट आहेत त्यांना आपण मेंबर्स पण म्हणू शकतो, एलिमेंट्स पण म्हणू शकतो किंवा बिलॉंग्स टू सुद्धा शब्द वापरता येतो. ते पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. आता हे जर का आपल्याला वाचायचं असेल तर आपण कसं वाचणार? इफ ए इज अन एलिमेंट, जर का ए हा एलिमेंट असेल सेट ए चा, सेट ए आपण कॅपिटल अक्षरांनी दाखवलेला आहे, तर सेट ए चा ए हा जर का एलिमेंट असेल तर त्याचं आपल्याला वाचन करायचं कसं आहे किंवा त्याचं लिखाण आपल्याला कसं करायचं आहे? तर लिखाण करताना ए सिम्बॉल ए याचा अर्थ ए बिलॉंग्स टू सेट ए, म्हणजेच स्मॉल ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए सेट ए. ओके. आता जर का आपल्याला ए हा सेट नाही, ए हा नॉट बिलॉंग्स टू किंवा नॉट द एलिमेंट ऑफ सेट ए असं जर का म्हणायचं असेल तर आपण लिहू शकतो स्मॉल ए सिम्बॉल त्याच्यावरती आडवी रेष मारली की नॉट त्याचा अर्थ होतो सेट ए. याचा अर्थ स्मॉल ए हा ए सेटचा एलिमेंट नाही, म्हणजेच ए नॉट बिलॉंग टू सेट ए. अशा पद्धतीने याचं वाचन केलं जातं. आता आपल्याला काही जुन्या गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा रिवाइज करायच्या आहेत आणि त्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जसं की नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर हे आपण नेहमी कॅपिटल एन नी दाखवतो, त्याच्यामुळे कॅपिटल एन हा नॅचरल नंबरसाठी वापरला जातो. कॅपिटल डब्ल्यू हा होल नंबरसाठी वापरला जातो. कॅपिटल आय चा वापर आपण इंटिगर्स दाखवण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे कॅपिटल क्यू चा वापर आपण रॅशनल नंबरसाठी करतो आणि कॅपिटल आर चा वापर आपण रिअल नंबर दाखवण्यासाठी करतो. आता वरती आपण बघितलं की ए टू झेड पर्यंत कोणत्याही कॅपिटल अक्षराचा वापर करून, लेटरचा वापर करून आपण सेटला नाव देऊ शकतो. पण इथे हे जे कॅपिटल काही शब्द आहेत त्यांचे अर्थ आपल्याला माहीत असल्यामुळे ते शब्द आले की तिथे आपल्याला त्याचा अर्थ नॅचरल नंबर, होल नंबर किंवा इंटिगर्स या पद्धतीने घ्यायचा आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या अगणित संख्या. मग त्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अगदी अगणित, आपण मोजू शकत नाही म्हणून त्याला आपण इन्फिनिट नंबर्स असं सुद्धा म्हणतो. आता ह्या संख्यांच्या दोन्ही बाजूला एक ठराविक कंस, म्हणजे हा कंस आहे तो थोडा वेगळा विशिष्ट प्रकारचा कंस काढला की त्याला आपण म्हणतो सेट. आणि ह्या कंसाला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट. मग ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये जेव्हा आपण संख्या लिहितो तेव्हा त्याला सेट असं म्हणतात. मग नॅचरल नंबरचा सेट लिहिताना तो 1 पासून सुरुवात होतो, 1, 2, 3, 4 अनलिमिटेड. त्याचप्रमाणे होल नंबरचा सेट जर का आपण सुरू केला तर तो 0 पासून सुरू होतो, 0, 1, 2, 3 आणि पुढे अनलिमिटेड संख्या, त्यांचा जो सेट आहे त्याला आपण होल नंबर सेट असं म्हणतो की जो कॅपिटल डब्ल्यू ने दाखवला जातो. कॅपिटल आय ने इंटिगर्स दाखवले जातात ज्याच्यामध्ये मायनस संख्या, 0 आणि प्लस संख्या. मग -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 म्हणजेच निगेटिव्ह नंबर, 0 आणि पॉझिटिव्ह नंबरांचा इन्फिनिट सेटला आपण इंटिगर्स असं म्हणतो. त्याचप्रमाणे क्यू जो आहे तो वापरला जातो रॅशनल नंबरसाठी आणि आर हा वापरला जातो रिअल नंबरसाठी. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि त्याप्रमाणे ते शब्द तिथे आले की तिथे आपल्याला त्या सेटला त्याचं नाव द्यायचंय. आता आपल्याला समजून घ्यायचे मेथड्स ऑफ रायटिंग सेट, म्हणजे आपण सेट कशा पद्धतीने लिहू शकतो. ते मेथड जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट, 2 पद्धतीचे आहेत. त्याच्यापैकी पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आता हे दोन्ही शब्द आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहेत कारण परीक्षेमध्ये कधीतरी लिस्टिंग मेथड विचारली जाते तर कधीतरी रोस्टर मेथड विचारली जाते आणि त्याच्यामुळे दोन्ही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता ही लिस्टिंग मेथड कशी असते? इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. म्हणजेच आपण याच्यामध्ये सर्व ज्या एलिमेंट संख्या ज्या आहेत त्या आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. ईच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स अँड सेपरेट बाय कॉमाज. म्हणजेच काय की प्रत्येक एलिमेंट हा आपण एकदाच लिहितो
आणि त्याला वेगळा करण्यासाठी कॉमाचा वापर केला जातो. द ऑर्डर ऑफ अन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. याचा अर्थ काय की ह्या एलिमेंटची जी ऑर्डर्स आहेत, म्हणजेच आपण असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर असं जे म्हणतो त्याप्रमाणे ऑर्डर प्रमाणेच लिहायला पाहिजे असं काही इथे कंपल्सरी नाही. फक्त त्या सेटमध्ये असणारे सगळे एलिमेंट्स त्या सेटमध्ये यावे लागतात. आता आपण उदाहरणाने ते समजून घेऊया. द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 and 10 कॅन बी रिटन ॲज. ऑड नंबर म्हणजे काय? ऑड नंबर म्हणजे 3, 5, 7, 9 आणि हे 3, 5, 7, 9 काय आहेत? 1 ते 10 म्हणजे 1 to 10 पर्यंतचे हे ऑड नंबर्स आहेत. आता हे ऑड नंबर लिहिताना आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच ए हा सेट आहे 3, 5, 7 आणि 9 ह्या ऑड नंबरचा, जे 1 ते 10च्या मध्ये आहेत. पण तेच आपण दुसऱ्या पद्धतीनेही लिहू शकतो 7, 3, 5 आणि 9. आता इथे बघा संख्या आपण उलट्या सुलट्या घेतलेल्या आहेत आणि इथे आपण त्या असेंडिंग ऑर्डरमध्ये घेतलेल्या आहेत. मग असं गरजेचं नाही की तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्येच लिहिलं पाहिजे. त्या सर्व संख्या सेटमध्ये येणं हे महत्वाचं असल्यामुळे हा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग इथे आपण ए सेट 3, 5, 7, 9 प्रत्येक संख्या ही आपण कॉमा टाकून वेगळी केलेली आहे आणि प्रत्येक एलिमेंट वेगळा लिहिलेला आहे. ठीक आहे. याचप्रमाणे इफ अन एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स देन इट इज कस्टमरी टू राईट दॅट एलिमेंट ओनली वन्स. जर का एखादा एलिमेंट सतत येत असेल किंवा एकापेक्षा जास्त वेळा येत असेल तर एकच एलिमेंट आपल्याला लिहायचं आहे. एक्झाम्पल आपण बघूया. रिमेंबर हा शब्द. आता ह्या रिमेंबर शब्दामध्ये तुमच्या लक्षात येईल REMEMBER. याच्यामध्ये आर जो आहे तो 2 वेळा आलेला आहे, ई 3 वेळा आलेला आहे, एम 2 वेळा आलेला आहे आणि बी एकदाच आलेला आहे. मग याचा सेट तयार करताना आपल्याला काय करायचं आहे? 2 वेळा आर आहे तो एकदा घ्यायचा आहे, 2 वेळा एम आहे तो एकदा घ्यायचा आहे, 3 वेळा ई आहे तो सुद्धा एकदाच घ्यायचा आहे आणि बी एकदा आहे तो सुद्धा एकदा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे हा सेट कसा तयार होईल? ए इज इक्वल टू REMB या पद्धतीने आपण हा सेट लिहायचा आहे. मग रिमेंबर ह्या शब्दामध्ये जरी शब्द लेटर्स जास्त असतील तरी ते रिपीट पुन्हा पुन्हा आलेले असल्यामुळे रिपीट लेटर आपल्याला फक्त एकदाच घ्यायचं आहे. मग ए इज इक्वल टू REMB हा झाला रिमेंबर शब्दाचा सेट. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे जी मेथड आहे तिला आपण म्हणतो रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. हे सुद्धा दोन्ही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण परीक्षेला दोघांपैकी कोणत्याही पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. मग ही मेथड कशी आहे? तर या मेथडमध्ये इन धिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट बट राईट द जनरल एलिमेंट्स युझिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ वर्टिकल लाईन ऑर कोलन अँड राईट द प्रॉपर्टीज ऑफ द व्हेरिएबल्स. म्हणजेच आपल्याला जेव्हा रूल मेथड लिहायची असते तेव्हा आपल्याला रेग्युलर जो लिस्टिंग मेथड आहे त्याप्रमाणे न लिहिता त्या सेटच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. प्रॉपर्टीज लिहिण्यावरती भर द्यायचा आहे. मग आता ह्या प्रॉपर्टीज कशा पद्धतीने लिहायच्या ते पण आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ ए इज इक्वल टू एक्स लाईन एक्स, सिम्बॉल आहे बिलॉंग्स टू, एन म्हणजेच नॅचरल नंबर, 1 पेक्षा मोठी म्हणजेच ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10. मग एक्स ही अशी संख्या असली पाहिजे की जी 1 पेक्षा मोठी आहे, 10 पेक्षा लहान आहे, ती नॅचरल नंबर आहे आणि अशा पद्धतीने त्याचे प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म आपल्याला लिहायचे आहेत. मग आपण इथे लिस्टिंग मेथड प्रमाणे जर लिहिलं असतं तर 1 पेक्षा मोठी म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या संख्या आपण लिहिल्या असत्या. पण त्याचा गुणधर्म लिहिताना आपल्याला हा सेट रूल मेथड पद्धतीने अशा पद्धतीने लिहायचा असतो. आता ह्या सेटचं वाचन आपण कसं करणार? तर ह्या सेट रीड ॲज सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. सेट ए जो आहे तो ऑल एक्सचा सेट आहे. आता हे एक्स कसे आहेत? सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर आहे बिटवीन 1 and 10 म्हणजेच 1 आणि 10च्या मधले हे नॅचरल नंबर्स आहेत. याचा हा सेट आहे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत हळूहळू तुमच्या लक्षात येतील. जेव्हा तुम्ही ही उदाहरणं सोडवत जाल, पुढे प्रॅक्टिस करत जाल, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतील. तर त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्यायचं आहे, ऐकायचं आहे आणि मग त्याची प्रॅक्टिस करत जाल तसतसे तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू करून क्लिअर व्हायला लागतील. दुसरं एक उदाहरण आपण बघूया. बी हा सेट आहे. एक्स लाईन एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. म्हणजेच काय?
तर एक्स ही अशी संख्या आहे की जी प्राईम नंबर आहे 1 ते 10 मधली. मग आपल्याला प्राईम नंबरचा अर्थ माहिती आहे. प्राईम नंबर म्हणजेच एकाने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना आपण प्राईम नंबर म्हणतो. मग आता 1 ते 10 मधले असे प्राईम नंबर कुठले आहेत? तर ते आहेत 2, 3, 5 आणि 7. 2ला 1 आणि 2नेच भाग जातो, 3ला 1 आणि 3नेच भाग जातो, 5ला 1 आणि 5नेच भाग जातो आणि 7ला सुद्धा 1 आणि 7नेच भाग जातो. म्हणून या सगळ्या प्राईम नंबर्स आहे. आणि अशा प्राईम नंबरचा सेट, मग तो जर लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचा असेल तर तो आपण अशा पद्धतीने लिहितो, आणि जर का आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचा असेल तर तो आपल्याला अशा पद्धतीने लिहावा लागतो. त्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर विच कॅन बी रिटन इन सेट बिल्डर फॉर्म. आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये जर का आपल्याला क्यू हा सेट लिहायचा असेल तर तो आपण कसा लिहिणार? तर क्यू इज इक्वल टू पी अपॉन क्यू, लाईन पी क्यू बिलॉंग्स टू इंटिगर्स क्यू इज नॉट झिरो. म्हणजे क्यू हा शून्य नसला पाहिजे आणि पी क्यू हे इंटिगर्स असले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण तो सेट रूल मेथड मध्ये लिहितो. आता ह्याचं वाचन कसं करणार? क्यू इज अ सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू सच दॅट पी अँड क्यू आर इंटिगर्स वेअर क्यू इज अ नॉन झिरो नंबर. अशा पद्धतीने आपण त्याचं वाचन करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सेट समजून घ्यायचे. आता खाली काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणांमध्ये आपल्याला रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड दिलेली आहे आणि एका साईडला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड दिलेली आहे. आता बघा, पहिलं उदाहरण आहे, ए हा असा सेट आहे, एक्स लाईन एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. याचं वाचन आपण कसं करणार? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन. अशा पद्धतीने आपण याचं वाचन करणार. आता ह्याच सेटला जर का आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं असेल तर या डिव्हिजन शब्दांमधले डी एकदा आलेला आहे तो आपण एकदा घेतला, आय 3 वेळा आलेला आहे त्यातला आपण एकदा एक आय घेतला, व्ही एकदा घेतला, एस एकदा घेतला, ओ एकदा घेतला आणि एन म्हणजेच आय हा 3 वेळेला आलेला असून सुद्धा तो आपण एकदाच घेतला. अशा पद्धतीने आपण लिस्टिंग मेथडने हा सेट लिहिला. त्याचप्रमाणे दुसरा सेट आहे बी. बी सेट वाय लाईन वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. मग हा झाला रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड प्रमाणे लिहिण्याची पद्धत. आता तीच जर का आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहायची असेल तर बी इज इक्वल टू -3 किंवा +3. म्हणजेच काय, 9चा जो रूट आहे तो -3 सुद्धा असू शकतो किंवा 3 सुद्धा असू शकतो आणि म्हणून आपण त्या सेटमध्ये -3 आणि 3 दोन्ही सुद्धा घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण सी हा सेट जर का बघितला तर झेड लाईन झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन ऑफ 5 मध्ये तो सेट असला पाहिजे आणि तो 30 पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणून हा सी सेट जर का आपण लिस्ट मेथडमध्ये लिहायचा असेल तर तो 5च्या पटीमध्ये म्हणजेच 5चा पाडा सुद्धा आपण म्हणू शकतो, पण तो 30 पेक्षा लहान म्हणून आपण 25 पर्यंतच लिहायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. सेमी इंग्लिशची मुलं कसं म्हणणार? 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25. तर अशा पद्धतीने 5च्या मल्टिप्लिकेशन मध्ये 30 पेक्षा लहान असणाऱ्या संख्यांचा संच लिस्टिंग मेथडमध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, सतत प्रॅक्टिस करायची आहेत, तेव्हा ते आपल्या लक्षात येणार आहे. एखादी गोष्ट आपल्या लक्षात नाही आली तर व्हिडिओ पॉज करायचा आहे, पुन्हा पाठीमागे जायचंय आणि पुन्हा समजून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपण सतत जर का याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे मेथड्स नक्की कळणार आहेत आणि आपण ते व्यवस्थित लिहू शकणार आहोत. आता आपल्याला खाली एक प्रॅक्टिससाठी टेबल दिलेला आहे, तो टेबल आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हा टेबल जो आहे तो सोडवून दाखवणार आहे, लिहून दाखवणार आहे. आता हे जी लिहिण्याची पद्धत आपण का घेतोय, कारण हा गणित विषय जो आहे हा प्रॅक्टिकल विषय आहे आणि प्रॅक्टिकल विषय असल्यामुळे तो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली सोडवून कराल त्याच वेळेला तुम्हाला ते व्यवस्थित कळणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला ते सोडवून दाखवतोय. नीट लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिलं गणित आहे, लिस्टिंग मेथडमध्ये काय लिहिलेलं आहे, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 12
14 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे A इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 हे लिस्टिंग मेथडमध्ये दिले. आता याला जर का आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार ते इथे त्यांनी लिहून दाखवलेलं आहे. तर ते लिहिताना आपण लिहिणार A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट X सच ॲज X इज an even number, even natural number less than 15. ठीक आहे. या पद्धतीने आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये त्याचं रूल मेथडमध्ये लिखाण करणार आहोत. मग ही झाली लिस्टिंग मेथड आणि ही आहे रूल मेथड. ठीक आहे. आता ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला दुसरं उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये आपल्याला रूल मेथड सांगितलेली आहे. बी सेट असा आहे X such as X is a perfect square number between 1 to 20. आता 1 ते 20 मधले स्क्वेअर आपल्याला लिहायचे आहेत. आता 1 ते 20 मध्ये स्क्वेअर काय काय आहेत? तर 1 ते 20 मध्ये स्क्वेअर आहेत 4 हा 2चा स्क्वेअर आहे, 9 हा 3चा स्क्वेअर आहे आणि 16 हा 4चा स्क्वेअर आहे. म्हणजे ह्या 3 संख्या अशा आहेत की ज्या 1 ते 20 मध्ये स्क्वेअर आहेत. म्हणून आपण हा संच लिहिताना B इज इक्वल टू संच 4, 9 आणि 16 या पद्धतीने लिहिणार आहोत. हा झाला लिस्टिंग मेथडमध्ये संच. आता तिसरं उदाहरण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे C इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट AEIOU. याचा अर्थ काय? C हा संच आहे कशाचा? X such as X is a ovals in English letters. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सेट मेथड पद्धतीने लिहिता येईल. आता चौथा सेट त्यांनी सांगितलेला आहे D इज इक्वल टू Y सच ॲज Y इज अ कलर इन द रेनबो. तर कलर इन द रेनबो म्हणजे आपल्याला रेनबो मधले जर कलर माहीत असतील तर आपण त्याचा सेट लिहू शकतो. आता ह्या सेटला नाव दिलेलं आहे D, म्हणून आपण त्या सेटचं नाव घ्यायचं आहे D इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट रेड, ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज, येलो, व्हायलेट आणि इंडिगो. ठीक आहे. अशा पद्धतीने 7 रंगांपासून आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग मिळतात. तर हे रंग आपल्या पाठ असले पाहिजेत किंवा आपल्याला माहीत असले पाहिजेत तर आपण त्याचा सेट बनवू शकतो किंवा लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सेट जो आहे तो लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर उदाहरण आहे आपल्याला दिलेलं P इज इक्वल टू X सच ॲज X इज अन इंटिगर्स अँड -3 लेस दॅन X लेस दॅन 3. म्हणजे -3 पेक्षा X ही मोठी असली पाहिजे आणि 3 पेक्षा लहान असली पाहिजे. तर अशा संख्या जर आपल्याला लिहायच्या असतील तर ते आपण कशा लिहिणार? P इज इक्वल टू सेट -3 आपल्याला लिहायचं नाही आहे कारण त्याच्यापेक्षा लहान पाहिजे, म्हणून -2, -1, 0, 1, 2 आणि 3 पण आपल्याला लिहायचं नाही आहे कारण 3 पेक्षा लहान संख्या असणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. त्याच्यानंतर शेवटचं आपल्याला दिलेलं आहे M इज इक्वल टू 1, 8, 27, 64 आणि 125. म्हणजेच काय, जर आपण ह्या सेटकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो सेट आहे तो M इज इक्वल टू X such as X is a set of cube root म्हणजेच क्यूब रूटचा तो सेट आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं लिखाण करायचंय किंवा याचं वाचन करायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा ह्याची प्रॅक्टिस व्यवस्थित कराल त्यावेळेला तुम्हाला हे सेट लिहिता आणि वाचता येतील. अतिशय सोपे आहेत, फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. कारण मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे सेट हा हे जे काही प्रकरण आहे ते आत्तापर्यंत तुम्हाला कधीही गेलेलं नाही. 1ली ते 8वी पर्यंत तुम्ही हे अभ्यासलेलं नसल्यामुळे हे पहिलंच प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं बारकाईने हे समजून घ्यायचं आहे. जर का तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं
तर तुम्ही प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 व्यवस्थित सोडवू शकाल. पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट सोडवून सुद्धा दाखवणार आहे. पण प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या आधी प्रॅक्टिस सेट वरती जी गणितं दिलेली असतात किंवा जे एक्झाम्पल दिलेले असतात ते जर आपण नीट समजून घेतले तर प्रॅक्टिस सेट सोडवणं अतिशय सोपं होतं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कोणताही प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या आधी त्याच्या वर किंवा त्याच्या आधी 1-2 पानं जी काही त्याचे एक्झाम्पल्स दिलेले असतात, एक्सप्लेनेशन दिलेले असतात ते आपण नीट समजून घेतले पाहिजेत. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवूया. धन्यवाद.